राहुल नार्वेकरांच्या महानिकालानंतर उद्धव ठाकरे गटाची महापत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर लोकांनी या दोन्ही बाजूचे मुद्दे ऐकून आपापल्या परीने अनेक तर्कवितर्क बांधलेले आहेत। नेमकं काय सुरू आहे सोशल मीडियावर आणि कोणत्याही खटल्यामध्ये नोंदी, उल्लेख, शब्द या तांत्रिक बाबी किती महत्त्वाच्या आहेत बघूया एक रिपोर्ट। ठाकरे म्हणतायत की सुप्रीम कोर्टाचा निकाल नार्वेकरांनी फिरवला। नार्वेकर म्हणतायत की मी कोर्टाच्या निर्देशानुसारच निकाल दिला। आता या साऱ्या तांत्रिक बाबींचा विषय सोप्या भाषेत समजून घेऊया। पहिला मुद्दा आहे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचा। सुप्रीम कोर्टाने त्यांची निवड बेकायदेशीर ठरवली, मात्र नार्वेकरांच्या निकालात पुन्हा गोगावलेच प्रतोद झाले। ठाकरे म्हणतायत हा सरळ कोर्टाचा निर्णय बदलला गेला। नार्वेकर म्हणतायत की गोगावलेंची निवड कायमस्वरूपी बेकायदेशीर आहे असं कोर्टानं म्हटलंच नव्हतं। आता वास्तवात कोर्टानं गोगावलेंची निवड बेकायदेशीर म्हटली, मात्र त्यात कायमस्वरूपी हा शब्द नव्हता याचा आधार घेत नार्वेकरांनी गोगावलेंना पुन्हा प्रतोद केलं। The speaker must only recognize the whip appointed by the political party. The decision of the speaker recognizing Mr. Gogawale as the chief whip of the Shiv Sena is illegal because the recognition was based on the resolution of a faction of the Shiv Sena legislature party without undertaking an exercise to determine if it was the decision of the political party. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय काय आहे? भरत गोगावले बेकायदेशीर व्हीप आहे, सुनील प्रभू हे खरे व्हीप आहेत। या देशाचं सर्वोच्च न्यायालय शहाणं की हे आता बसलेले 150 शहाणे शाणे। सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपण बघा, त्याच्यात सुप्रीम कोर्टाने असं कधीच म्हटलं नाहीये की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी अवैध आहे, कायमस्वरूपी अवैध आहे असं म्हटलं नाहीये। आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्षांनी जी सुनील प्रभूंची आणि अजय चौधरींची निवडीला रेकग्निशन दिलेलं ते कायमस्वरूपी बरोबर आहे असंही म्हटलं नाही। आता कायद्यात नोंदी किंवा स्पष्ट उल्लेख, शब्द किंवा मग त्यातून निघणारे अर्थ फार महत्त्वाचे ठरतात। तांत्रिक मुद्द्यांनी अनेकदा मूळ व्याख्येमध्ये बदलही करावे लागतात। ते नेमकं कसं ते समजून घेऊया। आधी फाशी सुनावताना न्यायाधीश फक्त फाशी दिली जावी म्हणून शिक्षा सुनावायचे। या शिक्षेत दोषीला मृत्यूदंडच अपेक्षित असतो, मात्र मृत्यूसाठी फाशी असं लिखित नसायचं। पण माहितीनुसार एका घटनेमध्ये फाशी देत असताना फंद्यातून आरोपी निसटला। यावरून आरोपीनं दावा केला की तांत्रिकदृष्ट्या मला शिक्षा दिली गेली आहे, त्यामुळे आता पुन्हा मला फाशी देता येणार नाही। अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पुढे कोर्टानं फक्त फाशी या शब्द प्रयोगाऐवजी मरेपर्यंत फाशी हा शब्द प्रयोग करणं सुरू केलं। आता तसं तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्ट कायदे पण तांत्रिकच आहेत। आपल्याला कायद्याच्या अनुसार काम करायचं आहे की इमोशन्स आणि सेंटिमेंटच्या आधारावर काम करायचं आहे हे ठरवायला पाहिजे। मग देशात कुठचाच कायदा तसा पालन करायची गरज नाही। दुसरा मुद्दा आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना प्रमुख या निवडीचा। यावरून नार्वेकरांनी शिवसेनेच्या घटनेकडे बोट दाखवलं। तो मूळ मुद्दा समजून घेऊया। नार्वेकरांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाकडे 1999 सालातली शिवसेनेची घटना आहे, ज्यामध्ये शिवसेना प्रमुख म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख होते। कालांतराने उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुरा सांभाळली। 2013 आणि 2018 यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख या पदावर उद्धव ठाकरेंची निवड झाली। निवडीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडली। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नेत्यांनी त्याला अनुमोदनही दिलं। त्यावेळी शिवसेनेमध्ये असलेले खुद्द नार्वेकर आणि शिंदेंसहित अनेक नेते उपस्थित होते। त्याचे व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्या गटानं दाखवले। हे बघा, एकच शिवसेना पक्षप्रमुख पद आवश्यक आहे। ही तांत्रिक चूक आहे की तसं घडलं होतं की नव्हतं हे कोण सांगणार? खरोखर तसं घडलेलं होतं का हे कोण ठरवू शकतो? त्यांची सभा झाली होती, सगळ्यांनी बघितलं, ते दाखवलं, ते अमेंडमेंट त्यांनी तिकडे दिले नाही। बघा, सभा झालेली, त्या सभेत काय झालं, झाली होती की नव्हती हे सगळे माझ्या समोर मुद्दे समोर नव्हते। ठीक आहे, माझ्या समोर जो मुद्दा होता तो संविधानाचा होता। हे बघा, एकच हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं 1999च्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही, स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत।
तुम्ही त्यांचा रिप्लाय बघा, त्यांचं पिटिशन मध्ये बघा, कुठेही 2013च्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल काहीच म्हटलं नाहीये. 2018 मध्ये निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवलाय. या पत्रात त्यांनी मला दाखवू दे संविधानाबद्दल एकही शब्द त्यांनी उल्लेख केलाय का? अजिबात केला नाहीये. उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्याचं निवडणूक आयोगाला कळवलं गेलं. त्याची कागदपत्र निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मात्र नार्वेकर म्हणतायत की मुळात हे नवीन पद शिवसेनेत तयार झालं याची घटना दुरुस्तीच केलेली नाहीये. निवडणूक आयोगाला ती दिली गेली सुद्धा नाहीये. म्हणजे नार्वेकरांनी काल निवड प्रक्रिया झाल्याचं मान्य केलं, मात्र त्या निवडीसाठीचे बदल घटनेमध्ये नमूद केले नसल्याचा दावा केलाय. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की दोघांमध्ये जर संविधानाविषयी वाद असेल तर इलेक्शन कमिशनकडे जे रेकग्नाइज कॉन्स्टिट्यूशन असेल तुम्ही केवळ त्याचाच आधार घ्या. मी सुप्रीम कोर्टने सांगितल्याप्रमाणे इलेक्शन कमिशन कडनं योग्य आणि रेकग्नाइज्ड पार्टी कॉन्स्टिट्यूशनची कॉपी मागितली. काय 1999चीच घटना इलेक्शन कमिशनला आहे. त्यांना मला सांगायचं आपण वकील आहात, देवेंद्र फडणवीस सुद्धा वकील आहेत. बघा लग्न एकदा होतं, प्रत्येक ॲनिव्हर्सरी लग्नाची जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही की आमचं या तारखेला लग्न झालं आहे म्हणून आम्ही ॲनिव्हर्सरी करतो आहे. बरं का, घटना एकदा दिलेली असते, मग त्याच्यामध्ये जे बदल होत असतात, जे अमेंडमेंट्स होत असतात ते आपण वेळोवेळी कळवत असतो. आता आम्हाला हे नका तर मी सांगायला की तुमची डिग्री तपासावी का वकिलाची, तुमची किंवा फडणवीसांची. नार्वेकर म्हणतात की उद्धव ठाकरेंची निवडच बेकायदेशीर आहे. त्यावर ठाकरे म्हणतात जर मी बेकायदेशीर आहे तर मी नेमलेले शिंदे कसे कायदेशीर ठरतात. त्यावर मात्र जे प्रकरण माझ्याकडे आहे मी त्यावर बोलणार असं उत्तर नार्वेकरांनी दिलंय. नार्वेकर म्हणतात की शिवसेनेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीची दुरुस्ती निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरच नाहीये. पण 2016 साली निवडणूक आयोगानेच एका पत्रात उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून केलाय. राष्ट्रीय कार्यकारिणीचा प्रमुख हा पक्षप्रमुख असतो, परंतु पक्षप्रमुखाकडे निर्णय घ्यायचे अधिकार नाहीयेत. निर्णय घ्यायचे सर्वोच्च अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आहे, असं त्या संविधानात दिलेलं आहे. आणि त्यामुळे पक्षप्रमुखाचा निर्णय म्हणजे पक्षाचा निर्णय हे ग्राह्य धरता येत नाही आपल्याला. 2019ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं, कशासाठी माझी सही घेतली? मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती. तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते. नंतर त्यांनी सांगितलं ऐसा कुछ हुआ ही नहीं, अरे कुछ करना ही नहीं था, कुछ होने नहीं, तर फिर आले कशाला होते? मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जे 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद उभवलं ते कोणाच्या पाठिंब्यावर? आता राहतो मुद्दा तो विधिमंडळ पक्ष मोठा की राजकीय पक्ष मोठा. सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्षच महत्वाचा आहे असं निकालात म्हटलं होतं, पण नार्वेकरांनी विधिमंडळ बहुमताच्या आधारावर शिंदेंना राजकीय पक्ष दिला. मात्र यातही निवडणूक आयोगानं 3 चाचण्या घालून दिल्या होत्या असं नार्वेकरांचं म्हणणं आहे, ज्यामध्ये पक्षाची घटना, पक्षाची पदरचना आणि विधिमंडळ बहुमत तपासायचं होतं. यापैकी नार्वेकरांनी 1999ची घटना ग्राह्य धरली, पदरचनेची ही चाचणी सायलेन्स ठरवली आणि शेवटी विधिमंडळ बहुमत म्हणून शिंदेंना राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. सोशल मीडियावर मात्र नार्वेकरांच्या निकालाचे अनेक रंजक अर्थ आणि अन्वयार्थ काढले जात आहेत. काहींच्या मते नार्वेकरांचा निकाल हा एक प्रकारे जरांगेंना दिलासा देणारा आणि अजित पवार फडणवीसांच्या पदावर प्रश्न निर्माण करणार आहे. कारण कायद्यानुसार ज्याची नोंद आहे त्याला न्याय या उक्तीनंच आपण निकाल दिल्याचं नार्वेकर म्हणतात. जरांगेंची सुद्धा पहिली प्रमुख मागणी नोंदी असलेल्यांना कायदेशीर प्रमाणपत्र देण्याची होती. दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुख पद हे पक्ष घटनेतील नाही, त्यामुळे त्यांना अधिकारच नसल्याचं नार्वेकरांचा निकाल सांगतोय. पण उपमुख्यमंत्री हे पद सुद्धा घटनेत नाही तरी ते अस्तित्वात असल्याचा दावा काहींनी सोशल मीडियावर केलेला. आता चर्चा तर्कवितर्क सुरूच राहणार आहे. जो खटला पात्र अपात्र कोण हे ठरवण्यासाठी 1 वर्ष 8 महिने चालला, त्यात खंडपीठ नेमून आणि लवाद म्हणून अध्यक्षांची निवड करूनही शेवटी कुणीच अपात्र झालं नाही.
आता पुन्हा एकदा दोन्ही बाजूनं कोर्ट कचेरीची तयारी सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.